महसूल विभाग आणि बांधकाम क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या म्हाडा जमीन फसवणूक प्रकरणात शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नाशिक तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार नितीन पाटील यांना गुन्हे शाखा युनिट 1 ने अटक केली असून या घोटाळ्यात अडकणारे ते पहिलेच मोठे शासकीय अधिकारी ठरले. न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत दिनांक 6 मे पर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्य शासनाच्या 2013च्या सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणानुसार 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रावर गृहप्रकल्प उभारताना त्यातील 20% जागा महाडला अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी देणे बंधनकारक आहे. मात्र नाशिकमधील काही बड्या बांधकाम व्यावसायिकांनी महसूल आणि भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून जमिनीचे लहान तुकडे दाखविले. बनावट नकाशे तयार करून क्षेत्रफळ 4000 चौरस मीटरपेक्षा कमी असल्याचं भासवले आणि सरकारची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलंय. तपासादरम्यान संशयित नितीन पाटील यांनी पदाचा दुरुपयोग करून बांधकाम व्यावसायिकांनी तयार केलेल्या बनावट नकाशांच्या आधारे तलाठ्यांना नोंदी घेण्याचे आदेश दिल्याचं समोर आलंय. पाटील हे 2022 पासून नाशिक तहसीलमध्ये कार्यरत आहे. शनिवार दिनांक 2 मे रोजी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशीनंतर अटक केली. रविवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. या घोटाळ्यात आतापर्यंत ही तिसरी अटक आहे. यापूर्वी पोलिसांनी दिनेश उर्फ सोनू मनवानी आणि दीपक करमचंदनी या 2 बांधकाम व्यावसायिकांना गजाआड केले होते. एका भाजप नगरसेवकासह अनेक बड्या संशयितांनी अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. नायब तहसीलदाराला थेट अटक झाल्याने महसूल विभागात भीतीचं वातावरण. पाटील यांच्या कार्यकाळात अशी किती बनावट नकाशांना मंजुरी देण्यात आली आणि यात आणखी कोणते वरिष्ठ अधिकारी सामील आहेत का याचा शोध आता युनिट 1 घेत आहे. या कारवाईमुळे याला लँड स्कॅम मधील अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. वृत्त संकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक.